अहमदाबाद नंतर मुंबईमध्ये दुर्घटना घडण्याची वाट बघण्याची आता या ठिकाणी चर्चा सुरू आहे का? विमानतळ परिसरातील इमारतींचे पुनर्वसन रखडले आहेत. पनेल झोनमधील इमारती झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहेत. त्यामुळे आता अहमदाबाद या ठिकाणी दुर्घटना झालेली आहे. त्यानंतर आता मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट पाहताय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. कारण विमानतळ परिसरातील इमारतींचे पुनर्वसन रखडले आहेत. पनेल झोनमधील इमारती झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहेत. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी. अहमदाबाद विमानतळानंतर आता मुंबई विमानतळानजीकच्या इमारतींच्या आणि झोपडपट्टींच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण एकूणच आपण पाहिलं असेल 1980 एकर जमिनीपैकी तब्बल मुंबई विमानतळानजीकच्या या 300 एकर परिसरामध्ये अतिक्रमण झालेलं आहे. या पनेल झोन मधील जुन्या 3 ते 4 मजली इमारती असतील किंवा 3 ते 4 मजली झोपडपट्टी असतील त्यांच्या पुनर्विकासाला कुठेतरी आता खीळ बसलेली आहे. आणि याच ठिकाणी जर अशा प्रकारची विमान दुर्घटना झाली तर किती भीषण परिस्थिती उद्भवू शकतो याचा अंदाज आपल्याला बांधता येईल. म्हणजे पाठीमागे ज्या प्रकारे झोपड्या आहेत, इमारती आहेत, त्यांच्या पुनर्विकासासाठी आता राज्य शासन आणि केंद्र शासन धोरणात काही बदल करतंय का? आणि या ठिकाणच्या रनवे मध्ये सुद्धा आता वाढ केली जाणार का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण एकूणच जर अहमदाबादची पुनरावृत्ती या ठिकाणी झाली तर शेकडो नव्हे तर हजारो लोकांना आपला प्राण गमवावा लागू शकतो. आणि म्हणूनच आता राज्य आणि केंद्र शासनाकडून कुठली ठोस पावलं या ठिकाणी उचलली जाणार आणि या 300 एकरच्या पट्ट्यामध्ये पुनर्विकासासाठी कुठल्या विशेष धोरणासाठी केंद्र आणि राज्य शासन मंजूर देणार का याकडे आपलं लक्ष असेल. कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.